उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याची उसळ खाऊन खाऊन कंटाळाला। मग काय करायचे, मस्त कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये अगदी बेसिक साहित्यामध्ये तयार होणारी साबुदाण्याचं थालीपीठ किंवा तुम्ही त्याला दशमी सुद्धा म्हणू शकता। एकदम नरम चटक आणि खायलाही खूप रुचकर लागते। त्यानंतर तुम्ही आवाज ऐकतच असेल तर त्याच पिठापासून तयार होणारे एकदम खमंग खुसखुशीत हलके फुलके आतून पोकळ कमी तेलकट असे साबुदाण्याचे पकोडे। वडे आपण नेहमीच खातो, पण एकदा असे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असे हे हलके फुलके पकोडे आणि एकदम नरम नरम साबुदाण्याचे थालीपीठ किंवा दशमी बनवण्यासाठी आपण मिश्रण तयार करायला घेऊया। त्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे सालं काढून कुस्करून घेतलेले आहेत। त्यानंतर जवळपास 6 तास मी भिजवलेला साबुदाणा 1 वाटी घेतलेला आहे। 1 मोठी वाटी म्हणजे साधारण बटाट्याच्या दुप्पट आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे। गरजेनुसार हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, 1 चमचा आपल्याला गरजेनुसार मीठ, थोडंसं आमचूर पावडर, चवीपुरती साखर आणि काळी मिरी पावडर घालायची। त्यानंतर 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जो मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला जसं आपण कणिक मळतो तसं आपल्याला एकत्र एकजीव होईपर्यंत मस्त याला मॅश करत करत मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याचा असा गोळा तयार झाला की हा गोळा आता आपण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर एक अशी प्लास्टिक शीट घ्यायची आहे आणि ह्याला आपल्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। सोबतच एका साईडला तवासुद्धा गॅसवर आपण तापण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि तयार मिश्रणाचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा, त्याला असा आकार द्यायचा आणि प्लास्टिक शीटवर ठेवायचा। वरतून पुन्हा आपल्याला ही प्लास्टिक शीट अशी ठेवायची अशा पद्धतीने आणि व्यवस्थित त्याला असं थापून घ्यायचं आहे। तुम्ही बेलून घेतलं तरी चालते, पण थापून खूप छान होतं आणि सोपं होतं एकदम। तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपल्याला हे थापता येतं अशा पद्धतीने आणि मस्त एकसारखी लेयर येते आणि वरचा म्हणजे लुक पण छान येतो। आता हे छान थापल्या गेलेलं आहे। तवासुद्धा इकडे गरम झाला की त्याला 1 चमचा असं तूप लावून घ्यायचं आहे। हवं तर तेलही लावू शकता, शेंगदाण्याचं तेल खातं असेल तर। तयार थालीपीठ आपल्याला मस्त तव्यावर असं घालायचं आणि तेल किंवा तूप सोडून खरपूस होईपर्यंत उलटपालट करून चांगलं असं शेकून घ्यायचं आहे। आणि हे थालीपीठ आहे ना म्हणजे बराच वेळ असेच नरम राहतात, जसं साबुदाणा चिकट वगैरे होतो ना तसं अजिबात लागत नाही। त्यानंतर हे थालीपीठ भाजताना आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे, म्हणजे छान खमंग भाजलं जातं। तर इथे आपलं एकदम रुचकर असं उपवासाचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आणि शक्यतो शेकल्यानंतर हा असा जाळीवरच ठेवायचा आहे। जर तुम्ही प्लेटमध्ये वगैरे ठेवला तर एखाद वेळेला त्याला घाम येऊ शकतो आणि ते चिकटू शकतं। त्यासाठी असं त्याला खालून वरून हवा लागली पाहिजे अशा पद्धतीने त्याला जाळीवरच ठेवायचं। असंच आपण इथे दुसरासुद्धा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे बनवूयात उपवासाचे साबुदाणा पकोडे, एकदम हलके फुलके। त्यासाठी गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवूया आणि राहिलेलं जे मिश्रण आहे तर त्या मिश्रणामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि 1 बटाटा आणखी आपल्याला कुस्करून घालायचा आहे। आता त्याही मिश्रणाचे आपण डायरेक्ट पकोडे बनवू शकतो, पण काय होईल की ते थोडेसे नरम पडतील। त्यासाठी आणखी 1 उकडलेला बटाटा असा कुस्करून घालायचा आहे, म्हणजे आपले जे पकोडे आहेत ते एकदम हलके फुलके आतून मस्त असे जाळीदार होतात आणि जास्त वेळ कुरकुरे राहतात। म्हणून 1 बटाटा घालायचा आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। तयार मिश्रणाचे गरम तेलामध्ये छोटे छोटे आपले पकोड्याच्या आकाराचे किंवा भज्याच्या आकाराचे असे पकोडे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त अशा मध्यम आचेवर आपल्याला एक हलके फुलके कुरकुरे होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की असे पकोडे बनवा आणि एन्जॉय करा। खरंच सांगते अगदी असे पॉपकॉर्न सारखे लागतात खाताना, बनवताना आणि खाताना सुद्धा असं फील होतं आपल्याला की आपण जसे का पॉपकॉर्न खातोय। एकदम हलके फुलके आणि चवीला सुद्धा अतिशय चवदार लागतात। तर नक्की तुम्ही एकदा असे पकोडे ट्राय करा। तर इथे आपले थालीपीठ आणि पकोडे दोन्हीही तयार झालेले आहे। पकोड्यामध्ये मी 2-3 मिरच्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला आता ह्यासोबत खाण्यासाठी मस्त अवघ्या 5 ते 7 मिनिटात तयार होणारी दही शेंगदाण्याची चटणी तयार करूया। तर त्यासाठी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे दही आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। मस्त चटपटी अशी चटणी इथे तयार झालेली आहे। तर येणाऱ्या महाशिवरात्रीला किंवा उपवासाला असे साबुदाणा थालीपीठ आणि साबुदाणा पकोडे बनवायला मुळीच विसरू नका। नक्कीच मी बनवलेला आजचं थालीपीठ आणि पकोडे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।